पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या आवाजवी MSRP मुळे ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने गुरुवार दिनांक 12 जून तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी ग्राहकांच्या हितसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली। अनेक उत्पादन कंपन्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक MSRP छापत असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असून त्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला। दैनंदिन वापरातील पॅकबंद खाद्यपदार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे तसेच इतर उपभोग्य वस्तूंवर आवाजवी MSRP छापली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। ग्राहक पंचायतच्या वतीने उत्पादन खर्चावर मर्यादित नफा निश्चित करून त्यानुसारच MSRP ठरवण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यात आली। उत्पादन खर्चावरील नफ्याची मर्यादा 20 ते 30% ठेवण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास तसेच जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव महेश भोसले, सहसचिव आझाद अल्लापूरकर तसेच कोषाध्यक्ष सागर शिंदे तसेच कार्यकारिणी सदस्य अमोल अभंगराव, महेश देशपांडे, श्याम तापडिया तसेच सुमित पारखे आदी उपस्थित होते। मी शशिकांत हरिदास, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा। वस्तूंवरील अवाजवी अनियंत्रित MRPमुळे ग्राहकांची प्रचंड लूट होत आहे। त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे। 1 मे 2026 पासून या विविध पातळीवर विविध टप्प्यावर हे आंदोलन सध्या सुरू आहे। सर्वप्रथम माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर देशाचे अर्थमंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री, उद्योग मंत्री या सर्वांना निवेदनं पाठवण्यात आलेली आहेत। त्यानंतर ग्राहकांच्या स्वाक्षरीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि आज 12 जून 2026 देशव्यापी सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। म्हणजे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत, म्हणजे प्रत्येक तहसील कार्यालयात, त्याचबरोबर दिल्लीतील जंतर मंतर या ऐतिहासिक मैदानावर सुद्धा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं सत्याग्रह आंदोलन सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आज दिल्लीत पोहोचलेले आहेत। त्याच पद्धतीनं प्रत्येक तालुका पातळीवर जिल्ह्यात हे आंदोलन सध्या सुरू आहे। सत्याग्रह करून माननीय कलेक्टर, तहसीलदार, प्रांत या सर्वांना निवेदन देण्यात येणार आहे आणि चालू पावसाळी अधिवेशनामध्ये या अवाजवी MRP विरुद्ध कायदा करावा, किमतीवर नियंत्रण असावं याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर वस्तूवर उत्पादन मूल्य छापावं ही आग्रहाची मागणी ग्राहक पंचायत अनेक दिवसापासून करत आहे। उचित नफा घेऊन व्यापार व्हावा, ग्राहकांना लुटलं जाऊ नये भूमिका ग्राहक पंचायतीची आहे। या आवाजवी MRP विरुद्ध सध्या आंदोलनाचा हा अंतिम टप्पा आहे। देशभर आज त्या ठिकाणी सत्याग्रह करण्यात येत आहे। जय हिंद, जय ग्राहक। नमस्कार, मी विनय उपाध्ये, सोलापूर जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत
मार्गदर्शन करतो. सध्या वस्तूंवर छापलेली MRP ही अवाजवी आणि अतिशय जास्त MRP असून ग्राहकांना डिस्काउंट दिला जातो आणि डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करून लूट होत आहे असे निदर्शनास येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशभरातून हे असे आंदोलन करून सरकारवर सध्या असलेला MRPचा कायदा रद्द करून त्यावर उत्पादन मूल्य स्थापावं व MRP स्थापण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा यासाठी हे आंदोलन देशभरातून छेडण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात राज्यातून तसेच कलेक्टर ऑफिस आणि तहसील कार्यालयात हे निवेदन देऊन आंदोलन करत ठेवतात.